बघा लसूण साफ करते आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून ठेवणार आहे. हे बघा लसूण, आलं लसणाची पेस्ट. मी काही तसं घरात जे बनवते तेच दाखवते व्हिडिओमध्ये. वेगळं असं काय आणून असं व्हिडिओसाठी मी वेगळं असं काय आणून करत नाही. माझे जे घरात बनते ना तेच मी दाखवते. तर सकाळी मिस्टरांना मच्छी दिली, शेतातले मासे आणलेले ते काळे मासे, कटली मासे ते दिले. आणि आता आम्हाला भाजी, चपाती आणि भात. आम्ही नाही खात. सोमवार, मंगळवार, आता बुधवारी संकष्टी आहे. आता कालची पण रविवारची आषाढी गेली म्हणून आम्ही काय नाही खात. मच्छी आता आमची डायरेक्ट शुक्रवारी. 2-3 दिवस परत उपवास आला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी मच्छी. मिस्टरांना मच्छी रोज लागते. त्यांना भाजीचं जेवण जात नाही. रोज मच्छी बनवून द्यावी लागते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही? आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी भाजीच्या पण रेसिपी टाकते आणि मच्छीच्या पण टाकते. दोन्ही रेसिपी टाकते. कुठे कुठे अधूनमधून रील पण बनवते. ऑल इन काय बोलतात ते, ऑल इन म्हणजे मिक्स. असं आज भेटला टाइम तर बघा आज रील्स बनवते. त्याला जेवणाचं आवडते. जेवण झालं की मग भांडी घासून घेते. भांडी घासल्यानंतर मग जे बनवले रील्स त्याची एडिटिंग करणार आणि मग ते अपलोड करणार. सकाळची मी टाकली एक शेतातले मासे, त्याची टाकलाय व्हिडिओ. लसूण सोलून झालंय. आता आलं घेते. हे बघा वांगा शिजलेलं आहे आणि वाटाणे आणि बटाटे मी कुकरला लावलेलं ते पण शिजले. माझ्याकडे सफेद वाटाणे खूप आवडतात म्हणून परत रात्री भिजत घातले. सफेद वाटाणे, हिरवे वाटाणे, वाल, शेंगदाण्याची आमटी हे आमच्याकडे खूप आवडतं म्हणून मला ते डबल करावं लागतं. तर एवढा वांगी शिजल्यावर मी वाटाणे आणि बटाटे टाकले. पण काही कुकरला लावलेलं मी वाटाणे. भाजी होते एकीकडे आणि आलं लसणाची पेस्ट घेते करून. हे बघा गावठी आलं आणले. हे बघा भाजी तयार झालेली आहे. हे बघा भाजी तयार झालेली आहे.
बघा आज व्हेज. आणि आता मी आलं लसणाची पेस्ट करते.